समाचार अब तक, सत्य का साहस। बेरोजगार युवकांच्या समर्थनार्थ पेपर फोडणाऱ्यांच्या विरोधात आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं नागपुरातील सीताबर्डी झाशीराणी चौक येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। मागच्या अनेक वर्षांपासून शासकीय नोकऱ्या निघण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी झाले असून ते निघाले तरी त्या परीक्षेचे पेपर फुटतात। मग ते 2019-2023 ची तलाठी भरती असो, माडा, पीव्हीडी, महाजेनको असो की मुंबई पोलीस भरती असो, सर्व परीक्षांचे पेपर फुटून जातात। या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या काळात हे कसं होते, याचे जबाबदार कोण? ही काय फक्त एकच विचारधारा असलेली लोकांची शासनमध्ये समाविष्ट करण्याचं षडयंत्र तर नाही ना? या सगळ्या गोष्टींना घेऊन आम आदमी पार्टी ने आक्रोश मोर्चा काढला। जिस तरीके से मध्य प्रदेश में व्यापम घोटाला हुआ था, उसी तरीके से महाराष्ट्र में एक नया व्यापम घोटाला हुआ है। जब से भारतीय जनता पार्टी की सरकार महाराष्ट्र में आई है, इन्होंने मध्य प्रदेश का व्यापम घोटाला महाराष्ट्र में लेके आए हैं। जो सरकारी भर्तियां है, उसकी जो एग्जाम होनी है, उनके एग्जाम के नियमों में इन्होंने बदल किया है। और जो तलाठी भर्ती थी, ये तलाठी भर्ती में इन्होंने जो एग्जाम होती है, एग्जाम के पहले ही पेपर फूट रहा है। और ये हर भर्ती के अंदर में ये जो पेपर फूटने का काम है महाराष्ट्र में लगातार हो रहा है। ये जो कुछ भी हो रहा है, उसके खिलाफ आम आदमी पार्टी रास्ते पे आई है। बेरोजगार युवकों के लिए, जो युवक सरकारी नौकरी के लिए काम कर रहे हैं, सरकारी नौकरी के लिए एग्जाम देते हैं, उसके लिए अपना परिश्रम करते हैं, और ये जो लड़के हैं, ये गरीब घरों से आते हैं, किसानों के लड़के, मजदूरों के लड़के, इन बच्चों के समर्थन में आम आदमी पार्टी ने और ये आंदोलन किया है। और जो सरकार है, हमारी मांग है कि ये सरकार, ये जो भर्ती की है इन्होंने तलाठी की, ये भर्ती इन्होंने रद्द करनी चाहिए तुरंत। और ये भर्ती जो पब्लिक सर्विस कमीशन है, महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्विस कमीशन, इसके अंतर्गत इसकी एग्जाम कंडक्ट होनी चाहिए और उसी के अंतर्गत सारी सरकारी भरतियां करनी चाहिए। महाराष्ट्र ओळखला कशासाठी जातो? तो फक्त आणि फक्त विकासासाठी। म्हणजे पूर्ण भारतात अग्रणीय राज्यामध्ये अगर कोणता स्टेट असेल तर तो महाराष्ट्र आहे। पण होत काय आहे इथे परीक्षाचे घोटाळे होत आहे। 2014 पासून जेव्हापासून बीजेपीची सरकार म्हणजे इथे आली, राज्यामध्ये आली, तेव्हापासून या लोकांनी भरती करणं तर कमी करून टाकलाय, पण त्यासोबत ज्या पण भरती होत आहे त्यामध्ये पण पेपर फुटत आहे। मग ती महाजेनकोची भरती असो, ज्यांनी IBPSनी कंडक्ट केली होती, म्हाडाची असो, 2019 ची तलाठी पेपरची भरती असो, किंवा मग 2023 ची तलाठी पेपरची भरती असो, यांचे पेपर फुटतात कसे? हे होत कसं आहे? यांचा का कोणी या मंत्रालय किंवा सरकारमधलं कोणी तर नाहीये ना? तुम्हाला हेच सांगायचं आहे की महा-आय-टीचे जे डायरेक्टर आहे कौस्तुभ धानसे म्हणून, ते या महा-आय-टीचे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या निर्देशनात 2019 मध्ये महापरीक्षा पोर्टल बनलं होतं। 2019 मध्ये यांनी तलाठीची एग्जाम घेतली। त्यानंतर म्हणजे ज्या कंपनीला ते काम भेटलं होतं त्याची चौकशी झाली, तर त्या फाइंडिंग मध्ये इतके गंभीर आरोप लागले त्या समितीवर की कोणी मुलगा परीक्षा स्थळावर गेला, तो तिथे फिजिकली अटेंड झाला, बट त्यांनी एग्जाम दिलीच नाही आणि तो सिलेक्ट झाला। म्हणजे तो त्या ऍडमिनला राईट होतं की तो री लॉग इन त्या एग्जामला करू शकतो। तर हे भरपूर सारे घोटाळे होत आहे। जसं तुम्ही बघाल की तुम्हाला एक व्हॉट्सअप म्हणजे कॉल येतं किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येतं क्रेडिट कार्डसाठी की घोटाळे होतात, तसं महाराष्ट्रामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे टोळ्या बसल्या आहेत। हे काय करतात? हे लोकांकडनं पैसे घेतात, मुलांकडनं पैसे घेतात आणि पेपर फोडतात। महाराष्ट्रामध्ये 30 लाख युवा आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय। हे 4,500ची जागा रिक्त होत्या आणि 4,500वर 11 लाख लोकांनी आवेदन केले। 8.5 लाख लोकांनी परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये पण हे घोटाळे करतात आहे। हे काय एकाच मानसिकता किंवा एकाच विचारधारा असलेल्या लोकांना सिस्टम मध्ये समाविष्ट करण्याचं षडयंत्र तर नाही ना? हेच मागणी आम आदमी पार्टी घेऊन म्हणजे या सरकारला आणि या म्हणजे मंत्रिमंडळाला करत आहे की या पूर्ण परीक्षेची म्हणजे जी आता तलाठी एग्जाम झाली आहे त्याला कॅन्सल करून जितक्या पण एग्जाम्स आहे हे प्रायव्हेट एजन्सीला न देता, हे TCSला न देता, हे IBPSला न देता, हे MPSCच्या मार्फत करावी। MPSCनी 2020-2021 मध्ये लेटर पण दिला होता की ते वर्ग 3 च्या एग्जाम कंडक्ट करायला तयार आहे। आम्हाला MPSCवर पूर्णपणे भरोसा आहे। या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे न्यायालयाच्या अंतर्गत। सोबत हे जे 1000 रुपये आणि 900 रुपये फीस घेतात
ते सांगतात की आम्हाला इंटरेस्टेड कॅन्डिडेट पाहिजे म्हणून आम्ही इतकी फीज वाढवत आहे, हे सगळी फीज 100 रुपये झाली पाहिजे. हेच आमचं आम आदमी पार्टी नागपूर शहरातर्फे आवाहन आहे. भ्रष्टाचार पे झाड़ू, मकानों से, जंगलों बेईमानों से, 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 भ्रष्टाचार पे झाड़ू. समाज रक्तकसाठी रिंकू पांतावणे, नागपूर.